नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण ऊसाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे. प्रयोगशील शेतकरी, प्रगतशील शेतकरी यांच्या तोंडून जाणून घेऊया आपण कशा पद्धतीनं ह्याचं व्यवस्थापन केलं, त्यांना मार्गदर्शन कोणी केलं ह्याचंही आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या. माझं नाव दीपक खासराव पाटील, हा. खरसोळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. किती वर्षापासून शेती करताय? मी चांगला 20-25 वर्षापासून शेती करतो. बरं, आपलं टोटल क्षेत्र किती एकर आहे? माझं क्षेत्र टोटल 18-20 एकर आहे. 20 एकर क्षेत्र आहे. दरवर्षी तुम्ही जे ऊसाचं उत्पादन घेता, सरासरी एकरी उत्पादन काय आहे आपलं? सरासरी माझं उत्पादन साधारण 40-45 टन निघतो. म्हणजे सरासरी सरासरी. लागण पडवा मिळून लागण 45 टन 50 टन 50 टन आसपास. तेवढं जाता. हा. आता ह्या वर्षी तुम्हाला हे जे प्लॉट आहे हा यावर्षी 6 महिने पाऊस होता, त्यामुळे लागण लेट झाली. लेट झाली. हा? आणि आता थंडीचं जोरात चालू आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं या लागणीला ऊस म्हणजे उगवण होईना, फुटवण होईना. म्हणजे ऊस उगवण नव्हता. त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं? अक्षय पवार मार्गदर्शन हे केलं. पवार साहेबांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केलं. केलं. काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं मला हे असं व्यायाम आणि ही झडे जडेन हे 2 वापरा आणि गुळ 1-2 किलो हा. एक बॅलरला एका बॅरल मध्ये ही तुम्ही काय केलं? टाकलं. टाकलं आणि त्याचं काय केलं? मिश्रण करून ड्रेसिंग केली. ड्रिचिंग केलं. हा. आता हे टोटल किती एकराचा प्लॉट आहे? जवळजवळ 8 एकर आहे प्लॉट. 8 एकराचा प्लॉट. त्यातले किती एकराला ड्रिचिंग झालं आपलं? मी फक्त तो 2 एकराच केले. 2 एकराला केलं. हा. आता 2 एकराला केलं आणि बाकीचं काय नाही केलं तुम्ही? का तर जरा थोडं अडचण आली, हा. पाण्याची वगैरे अडचण आली. ते हा. ड्रम आहे ते जरा लोकांनी नेला इथे उचलून, बर. त्यामुळे थांबलं. म्हणजे शेतकरी बंधूंनो काय झालं की यांनी करायला 8 एकराला सुरुवात केली, त्यातल्या 2 एकराला केलं हम्म. आणि त्यांनी पाणी भरून ठेवलं. ड्रमच नेला. चोरीला गेला. त्यामुळे पुढचं करायचं थांबलं. थांबलं. आणि ह्या ज्याला केलंय त्याच्यामध्ये उगवण वगैरे आता कशी वाटते? त्याच्यामुळे उगवून 1 नंबर आहे, चांगली. जरा इथं दाखवू शकता का उगवण वगैरे कशी झाली? दाखवू शकतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो आज जर बघितलं हे असे पूर्ण बाहेर निघलेले तेव्हा इथं फुटवा वगैरे चांगला निघलाय. आता खाल्लं सुद्धा बारीक बारीक डोळे उगवायला डोळे. डोळे उघडायले. शेतकरी बंधूंनो आज कितवा दिवस आहे? आज किती दिवस झाले? आज जवळजवळ 35 दिवस झाले, 34 दिवस. 34 दिवस आज झालेत. बघू शकता, दाखवा जरा शेत इकडे सगळीकडे असा पूर्ण. आणि आपण आता जिथं तुम्ही केलेलं नाही अशाही प्लॉटला आपण जाऊन बघूया जाऊ. त्यातला किती फरक आहे. तिथं तुटाळ वगैरे जास्त वाटतंय का नाही, कुठं? नाही, काहीच हा? नाही. तुटाळ नाही. तुटाळ वगैरे कुठं? काय नाही. हा. 4-5 त्यातली उगवण क्षमता किती? म्हणजे 95% 90 ते 95% 95% तुटाळ उगवण उगवण क्षमता. क्षमता आहे. आणि आपण ज्याला ड्रिचिंग केलेली केलं नाही नाही. तिथेही आपण बघणार आहोत. तर चालतंय. या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करावा. आपण दुसऱ्या प्लॉट मध्ये आलेलो आहे ज्यामध्ये आपण उगवण क्षमता झालेल्या म्हणजे ड्रिचिंग केलेलं नाही. नाही. तर ह्यातली उगवण किती टक्के झालेली आहे आता? तर ते जवळजवळ उगवून 40% झाले, 60% झाले नाही. 60% झालेलं नाही. नाही. आता इथं जर ह्या सरीला बघितलं, तिथून जर बघितलं तर या इथपर्यंत आता थोडी झालेली आहे उगवण. हा. शेतून इथवर पूर्ण बघितलं तर जवळपास काहीच नाही. म्हणजे जवळ 60% उगवण ही कमी झालेली आहे. कमी झाले, हा. 40% झाले. 40% झालेली आहे. आता हा, आहे. आता इथून पुढे कंटिन्यू शेड्यूल वापरणार. शेड्यूल वापरणार. आता ह्या वर्षी किती टनाचं उच्चांक तुम्ही ठेवलेला आहे? आणि जवळजवळ मला वाटतं माझं 100 टन टार्गेट आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनी ह्या वर्षी यांनी बायोफिटच्या शेड्यूल वापरून 100 टन एकरी काढायचं उच्चांक त्यांनी ठेवलेला आहे, टार्गेट ठेवलेला आहे. आणि त्या पद्धतीनं आकाश पवार सर त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि बघूया आपण आता होऊ दे काय पण एकरी 100 टन हे लक्ष ठेवून आम्ही आता इथून पुढे काम करणार आहोत. धन्यवाद.